कागल नगरपालिकेनं अतिक्रमण हटवण्यासाठी आज मोठी मोहीम राबवली। बस स्थानक ते गैबी चौक आणि ठाकरे चौक परिसरात जेसीबीच्या सहाय्यानं अतिक्रमणं हटवण्यात आली। पण ठाकरे चौकात कारवाई सुरू असताना नागरिक आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार वाद झाला। काही महिलांनी जेसीबी समोर उभं राहून कारवाईला विरोध केला। तणावपूर्ण वातावरणात 6 खोकी जमीनदोस्त करण्यात आली। येळगुड निढोरी रस्ता कागल शहरातून जात असल्यानं रिंग रोडवरील अतिक्रमण हटवण्याचे आदेश कागल नगरपालिकेला देण्यात आले आहेत। त्यानुसार आज सकाळपासून कागल बसस्थानक ते गैबी चौक आणि बसस्थानक ते ठाकरे चौक या रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात आली। काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घेत नगरपालिकेला सहकार्य केलं। त्यातून रस्त्यावर आलेले शेड, फलक आणि फुटपाथवरील अडथळे हटवण्यात आले। खर्डेकर चौकात नव्यानं उभारण्यात आलेली 6 खोकी जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आली। दुपारनंतर ठाकरे चौक परिसरात अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू असताना वाद निर्माण झाला। व्यापारी गाळे उभारणाऱ्या काटकर कुटुंबियांनी तीव्र विरोध दर्शवला। रिंग रोडसाठी आम्ही 32 गुंठे जमीन देऊनही गाळ्यांवर कारवाई होत असल्याचा आरोप त्यांनी केला। यावेळी काही महिलांनी जेसीबी समोर उभं राहत कारवाई रोखण्याचा प्रयत्न केला। अखेर महिला पोलिसांनी हस्तक्षेप केला। कागल बस स्थानक ते गैबी चौक या मार्गावरील अतिक्रमण हटवल्यानं आता फुटपाथ रिकामा झालाय। नगरपालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम पुढील काही दिवस सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली।